कोतवाली पोलिसांची कमाल, अल्पावधीत सोन्याची चोरी उघडकीस, पीडितांचे आभार. अहिल्यानगरमधील गाजलेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणामध्ये कोतवाली पोलिसांनी केलेल्या तातडीचे आणि प्रभावी कारवाईचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. अहिल्यानगरमधील गाजलेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणामध्ये कोतवाली पोलिसांनी केलेल्या तातडीचे आणि प्रभावी कारवाईचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणामध्ये चोरी गेलेले तब्बल 100% सोनं पोलिसांनी अल्पावधीतच रिकव्हर करण्यात यश मिळवलं असून पीडित कुटुंबानं कोतवाली पोलिसांचे तसंच जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाखे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की मीनाबाई ज्ञानदेव बडा. मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं. माझ्या शेजारी एक महिला बसली. तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता. तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले. पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं. मग मी बेचैन झाले. मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. तिथं तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं. तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी. हो, त्यांचे खूप खूप आभार. मी कधीच विसरू शकत नाही त्यांचं. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पुणे पाथर्डी एसटी बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्रे हलवत संशयित महिला माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिनं चोरीची कबुली दिल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे चोरीचे संपूर्ण सोने पोलिसांनी रिकव्हर करून मोठी कामगिरी बजावली आहे. मीनाबाई बडाखे यांनी आपल्या निवेदनामध्ये कोतवाली पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. मात्र चोरीचे सोने ज्या सराफ व्यावसायिकाकडे दिल्याचं समोर आले, त्या सराफ व्यावसायिकाविरोधातही सखोल तपास करून इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चोरी संदर्भात जो पोलिसांनी तपास लावला त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत. पोलिसांनी या तपासामध्ये खूप उत्कृष्ट काम केलं व अल्पावधीमध्ये या घटनेचा सर्व तपास लावला. या तपास करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्हाला खूप सारं सहकार्य केलं. या गोष्टी करत असताना त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. त्याच्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास वाढला आहे व ह्या घटनेमुळे पोलिसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे. आम्ही बडा कुटुंबीय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्व तपासामध्ये आम्हाला PI गायकवाड साहेब असतील, API गायकवाड सपकाळे साहेब असतील, PI देशमुख साहेब असतील, यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इतर जे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी येथे आलो होतो. आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. माझं नाव तुषार अरुण मोरे. मी राहणार नगर सावेडी. माझ्या बहिणीच्या सासूबाई सौ मीनाताई बडाख या पुण्यावरून एसटीतून बसून नगरला येत असताना त्यांच्याकडं सोने त्यांनी बॅगेत ठेवले होते आणि सोनं त्यांच्या शेजारी एक महिला बसली आणि तिने तोंडाला पूर्ण बांधलेलं असताना त्यांना गुंगीचं औषध देऊन त्या महिलेने त्यांचं सोनं बॅगेतून पळवलं आणि त्या नगरला मग बेशुद्ध अवस्थेत ते उतरल्या. नंतर बसमधून उतरल्यानंतर त्यांना जाणवलं की आपल्याकडचा मुद्देमाल हा चोरी झालेला आहे. मग त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला येऊन आम्ही जाऊन तिथं अर्ज केला. तिथं FIR दाखल केलं आणि तिथं आमचा FIR दाखल झाल्यानंतर तेथील पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली, कोतवाली पोलीस स्टेशनच्या. आणि नंतर हा तपास सपकाळे साहेब, नंतर PI साहेब, गायकवाड साहेब आणि देशमुख साहेब, PSI साहेब त्यांच्याकडे तो तपास होता. मग देशमुख साहेब आणि सपकाळे साहेब यांच्या टीमनी हा तपास पूर्ण करून त्या महिलेला त्यांनी तिकडून पकडल्यानंतर त्यांनी त्या सर्व गोष्टीचा शहानिशा करून त्यांनी मुद्देमाल हस्तगत केला व याच्यात आम्हाला त्यांनी
पूर्ण 100% रिकव्हरी पूर्ण त्यांनी घेतली आणि याच्यात आम्हाला त्यांचं आम्ही इथं आता त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहे. पोलीस प्रशासनाचं हे असं खूप कौतुकास्पद काम आहे. असं काम परत आपल्याला शक्यतो पाहण्यात मिळत नाही, पण आपल्याला हे एक खूप चांगली घटना एक आता समाजासमोर पोलिसांपासून आपल्याला मिळतीये की हे असं प्रत्येकाचा मुद्देमाल किंवा काही हरवलं तर पोलीस हे कर्तबगारीनं या गोष्टी आपल्याला मिळवून देतात. आम्हाला असं सध्या आम्हाला काय असं कोणाबरोबर आरोप नाहीये आमचे, पण आम्हाला एवढीच आमची इच्छा आहे की आमचा मुद्देमाल आम्हाला मिळावा. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.